अकोला महानगरपालिकेमध्ये भाजप धुरंधर ठरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अकोला महानगरपालिकेमध्ये खरं तर भाजपला सत्ता मिळू नये यासाठी एक प्रकारे सर्व पक्षांनी एकत्रित मोठ बांधण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता भाजपच्या विरोधात जात, पण त्या प्रयत्नांना काही यश मिळालेलं नाही, कारण भाजपनं आता बहुमताचा आकडा गाठलेला आहे इतर पक्षांना आपल्या सोबत घेत। त्यामुळे अकोला महानगरपालिकेत महापौर भाजपचाच विराजमान होणार हे आता स्पष्ट झालंय। विभागीय आयुक्तांनी 44 नगरसेवकांच्या गटाला अधिकृत मान्यता दिली आहे, त्यामुळे भाजपच्या सत्तेवर शिक्कामोर्तब होत आहे। भाजपकडे एकूण 38 नगरसेवक आहेत आणि बहुमताचा आकडा 41 आहे। भाजपला शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत अपक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे भाजपनं अगदी सहजपणे बहुमताचा हा आकडा पार केला आणि 44 या आकड्यापर्यंत मजल मारली। तर काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्ता स्थापनेचे प्रयत्न अयशस्वी ठरले। भारतीय जनता पार्टी गेल्या 10 वर्षापासून इथे सत्तेत असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते त्यांनी मार्गी लावले नाहीत। ते आम्ही विरोधात बसून आवाज उचलून ते प्रश्न मार्गी लावू। काही चमत्कार घडेलच वाटतं? चमत्कार घडेल नाही घडेल ते आपापल्या सदस्याच्या त्याची सतबुद्धी आहे। ज्या लोकांनी आज त्यांच्यासोबत गट स्थापन केला ते सदस्य काय भूमिका घेतात तो त्यांचा प्रश्न आहे, पण आमचे जे सदस्य 6 सदस्य, आमचा हा गट आहे, आमचा 6चा गट आहे। आमचे 6 जण आम्ही महाविकास आघाडी, वंचित आम्ही एकत्र आहोत आणि एका दिलानं जनतेचे प्रश्न सभागृहात मांडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।